अखंडानंदरूपाय सद्ज्ञानप्रदायिने भवध्वान्तदिनेशाय गुंडाख्यगुरवे नमः। पसायदान भाग 3। सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। पसायदान हे धर्मकीर्तनाचे अर्थात श्री ज्ञानेश्वरीचे परिपूर्ण परिपक्व हृदयंगम दर्शन असून सर्वोच्च मागणी आहे। हे सर्व समन्वयात्मक कीर्तन स्वतंत्र तसेच धर्माधिष्ठानी असून परमात्मा वशीभूत करण्यासाठीची निजबोधे उराउरी अनुभव प्रत्यक्षाची मूर्तिमंत वाङ्मयीन मूर्ती आहे। तया आत्मबोध स्मरण उपेगी वस्तूचा मायपुता भेटी अर्थात आत्मया श्री प्रभूची भेटी हा धर्म आहे। तो धर्म सत्य शिव आणि सुंदर असा आहे। या स्पर्श तो कीर्तनाचा। या विश्वाची बांधणी सत्याधिष्ठित शिव अर्थात शुभ आणि सुंदरतेने परिपूर्ण असावी असा संत शास्त्र संतवाणी यांचा उदात्त विचार असतो। यासाठी अनेक लोक व्यावहारिक सत्तेच्या आश्रयाने वैज्ञानिक बाजू मांडून समाजाच्या नैतिक स्थैर्याचा प्रयत्न करीत असतात, पण तो नैतिकतेचा मूळ असणाऱ्या सद्धर्म आणि ईश्वर या उभयतास वगळून त्यामुळे विकास होत असताना समाज नैतिक मूल्य संवर्धन या प्रणालीत पुरता घसरत जातो असा व्यावहारिक अनुभव आहे। अर्थात ईश्वर धर्म आणि विज्ञान यांच्या साहाय्याने मानवी जीवन उन्नतीपूर्ण होऊ शकते आणि याच्यापैकी एकाच्याही उणिवेतून प्रगती होत नाही हे त्रिवार सत्य। कारण केवळ वैज्ञानिक दृष्टीने मानवी जीवन समृद्ध होईल असे म्हणता येत नाही। सुखसोयींची प्राप्ती विज्ञानातून आहे, परंतु समाधानाची प्राप्ती नाही। समाधान अर्थात मनुष्याच्या अंतःकरण वृत्तीचे स्थिरीकरण। जोपर्यंत वृत्ती चंचलता बाजूला ठेवून एकाग्र होत नाही तोपर्यंत समाधानी होणे शक्य नाही। सुखाची इच्छा मनुष्याच्या ठायी स्वभावगत असून ती शांतीचीच इच्छा असते, ना की युद्धजन्य परिस्थितीची। अर्थात मनुष्याच्या अंतःकरणात असणारी कामक्रोधांची चढाओढ ही काही विश्वयुद्धापेक्षा कमी म्हणता येत नाही। जोपर्यंत तो मनुष्य स्वतः स्थिर होत नाही, अंतःकरणरूपी युद्धभूमीत निरंतर चालू असलेला कामक्रोधादिकांचा पाडाव सद्धर्मी होऊन करीत नाही, तोपर्यंत त्या शांती वा समाधान मिळणे अशक्य आहे। या शांतीचा दाता तर ईश्वर मानावाच लागेल। ईश्वर धर्म आणि विज्ञान यांचे स्वरूप मात्र भिन्न भिन्न आहे। विश्व सुखरूप अर्थात सत्य शिव आणि सुंदर करण्यासाठी या तिघांची गरज आहे असे वर म्हटलेच आहे। कारण रवा साखर तूप यांचे स्वरूप भिन्न असले तरी पण यांच्या मिश्रणातून सुग्रा स्निग्ध पौष्टिक शिरा तयार होतो। परंतु यासाठी सुगरण उत्तम आचार्य लागतो हे विसरून कसे चालेल। कोणत्याही पदार्थाचा अतिरेक झाला की दुःखाशिवाय हाती काही येत नाही। म्हणून धर्म ईश्वर आणि विज्ञान यांचे एकत्रीकरण करून योग्य अपेक्षित अशी मानवी जीवनाची उन्नती करण्यासाठी संतच लागतात। वेड्या गबाळाचे काम नव्हे हे निश्चित। विज्ञान हे सुंदर असून धर्म शुभ आहे, परंतु दोघांचेही अधिष्ठान हा ईश्वर आहे। कारण विज्ञानाचा आद्य प्रणेता धर्माचे साध्य ईश्वर आहे हे नक्की। जसा ईश्वराचा संबंध अधिष्ठान रूपाने धर्म आणि विज्ञानाशी आला, तसा धर्माचा संबंध ईश्वर आणि विज्ञान यांच्याशी अपरोक्ष आहे। धर्मनिष्ठ व्यक्ती विज्ञानाच्या उपयोगातून समाजास भ्रष्टाचाराचा थांग पत्ताही तेथे सापडत नाही। तसेच धर्म दुवाड असून आचरणीय आहे, म्हणून त्याच्या आचरणाने अंतःकरण शुद्धीपूर्वक ईश्वराच्या तात्विक स्वरूपाचे ज्ञान होते, ते स्वरूप समजते। म्हणून क्रियात्मक असणारा धर्म हा विज्ञान आणि ईश्वर यामधला दुवा आहे हे सिद्ध आहे। परंतु मानवी जीवन उन्नतीच्या शिखरी प्रस्थापित करण्यास केवळ हा धर्म संतविना उपयोगी ठरत नाही। तो शुभ असून त्याला अबाधित्व आणि सुंदर करण्याचे श्रेष्ठ काम श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानोबारायांनी या धर्मकीर्तन याच्या माध्यमातून केलेले आहे। कारण यात कर्म धर्म संयोग सर्वोत्तम असून विज्ञानाची प्रतिष्ठाही आहे। मानवी जीवन उत्तुंग यशप्राप्तीच्या दिशेने नेणारं शास्त्रीय आहे।
अंतःकरण वृत्ती सदा उल्लसित ठेवणारं कीर्तनही आहे. म्हणून हे धर्मकीर्तन विश्वाचा आकृतिबंध सत्य शिव सुंदर करू शकते. त्याच धर्मकीर्तनाचे परिपक्व आणि उदात्त स्वरूप म्हणजे पसायदान आहे. नामकीर्तन, गुणकीर्तन, लीला कीर्तन, स्वरूप कीर्तन असे जरी प्रकार कीर्तनाचे असले तरी या सर्वांचा सुंदर मिलाफ करून वरी गुरु आज्ञेचा बोलू म्हणून हे धर्मकीर्तन आहे असे म्हणणे सार्थ होते. यावर संत श्री एकनाथ महाराज म्हणतात, कृतयुगी शमदम साधन, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापरी आगमोक्त पूजन, तंत्रविधान विधियुक्त, ती अवघीच साधने, कली लाजविली कीर्तने, जेथे गमता नाचता आपणे वश्य करणे परमात्मा. तसेच माऊली म्हणतात, तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. अशा या सद्गुरु आज्ञेचा बोल अभिव्यक्त करताना सकल शास्त्रसार गीतेच्या रूपाने मूर्त करीत सेवा भावनेने माऊलींनी जी सद्गुरुपदी मानवी जीवन समृद्ध उन्नत उत्तंग करण्यासाठी जे कीर्तन केले धर्मकीर्तन, आणि त्या धर्मकीर्तनाच्या फलस्वरूप प्रसाद म्हणजे पसायदान आहे. किंबहुना तुमचे केले हे धर्मकीर्तन सिद्धीस गेले, तेथे माझे जी उरले पाईक म्हण.